नमस्कार, मी संतोष साबळे. कोरेगाव तालुक्यातील दुधनवाडीचे गाव आहे. डोंगराच्या चंदनवंदनच्या कुशीमध्ये त्या ग्रामपंचायतीचा जो सरपंच आहे, आता प्रशासक आहे, त्याची 2006 सालापासून तिथं बेकायदेशीररित्या त्याची एक कंपनी चालू आहे. ती कंपनी पेपर प्लेट रिसायकलची कंपनी आहे. त्याचा कुठेही त्याचा हे घेतलं नाही, शासनाची परवानगी घेतली नाही. त्यातून जे केमिकल जे निघतंय ते त्या ठिकाणची जी गावं आहेत त्या गावात दूषित पाणी निर्माण होतंय. आणि त्यानं स्वतः सरपंच पदावर असताना म्हणजे 2006 ते 2014 पर्यंत त्यानं टॅक्स बुडवला. तिथून 2021ला तो ज्यावेळेस सरपंच पदावर निवड झाली त्यावेळेस ज्या दिवशी निवड झाली त्याच्या 1 महिन्यानंतर त्यानं त्या कंपनीची परवानगी घेतली, म्हणजे कायद्याचा भंग केला. त्यानं त्याच्या पदाचा भंग केला. त्यातच जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्याकडे बऱ्याचदा पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी मनाविषयी माहिती दिली नाही. तरी बीडीओ जे आहेत कोरेगावचे त्या बीडीओ साहेबांना आम्ही अपिलात दिलं होतं. त्यांना तसं पत्रही दिलंय की संबंधित ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच प्रशासक आहे त्याला ताबडतोब निलंबित करून त्याची कंपनी बंद करण्यात यावी. आणि शासनाचा जो झालेला महसूल आहे, म्हणजे त्यांना आतापर्यंत जो महसूल बुडवलेला आहे तो महसूल त्याच्याकडून जमा करून घेऊन त्याची कंपनी त्या ठिकाणी बंद करण्यात यावी हे आमची मागणी आहे.